हातावर पाय झाला पाहिजे झालाच पाहिजे माझ्या भगिनीला न्याय मिळालाच पाहिजे भगिनीला न्याय मिळालाच पाहिजे आणि व्हिडिओ आम्हाला दाखवायलाच पाहिजे तिने कोणाला मारला व्हिडिओ आम्हाला दाखवायलाच पाहिजे। आज आम्ही पोलीस स्टेशनमध्ये आलेलो आहोत आणि इथं पोलीस स्टेशनच्या ऑफिसमध्ये आम्ही बसलेलो आहोत की त्याचं महत्त्वाचं कारण म्हटलं तर आपल्या बचत गटाच्या ज्या CRP आहेत संगमनेर तालुक्यामध्ये बचत गटांचं जाळं जवळजवळ 25-30 वर्षापासून अतिशय चांगल्या प्रकारचं काम चालतं आणि आपली जी CRP आहे त्या CRPला जवळजवळ 9-10 महिने झाले तिचं मानधन हे दिलं जात नाही आणि गेल्यानंतर ऑफिसमध्ये पंचायत समितीच्या तिच्याशी नीट वागत नाही किंवा ज्या ज्या बचत गटाच्या CRP जातात त्यांच्याशी ते अधिकारी अजिबात नीट बोलत नाही आणि आत्ता जेव्हा ती CRP तिथं गेली आणि म्हटली की माझं मानधन तुम्ही का देत नाही आहे तर तिच्याशी अतिशय वाईट अशी वागणूक त्या ठिकाणी झाली। मी मुलाखतीमध्ये सांगू शकत नाही काय झालं ते कारण माहिती आहे की आपल्याला की सध्या कसं वातावरण स्त्रियांच्या बाबतीत आहे। स्त्रिया बिलकुल सुरक्षित राहिलेल्या नाही आणि बचत गटांच्या महिलांना वारंवार ऑफिसमध्ये बँकेमध्ये हे जाणं भाग पडतं। तर आता ती महिला काल दुपारपासून या ठिकाणी बसलेली आहे की माझा गुन्हा दाखल करून घ्या। तिच्याशी जे वागलं गेलं अतिशय वाईट त्याच्याबद्दल परंतु पोलीस स्टेशनने आधी सगळं कॉम्प्युटरमध्ये भरलं कॉम्प्युटराईज केलं परंतु नंतर अचानक त्यांना काहीतरी फोन आला आणि त्यांनी तिला सांगितलं की तुम्ही जा। तरी ती आज रात्री 2 वाजेपर्यंत इथंच बसून होती आणि आता ते म्हटले की उद्या सकाळी बघू। ती सकाळपासून इथं आली परंतु तिचा तो जो गुन्हा आहे तो नोंदवला गेला नाही। उलट तिच्या आणि त्यांच्यात विरोधी दुसऱ्यांनी ज्यांनी गुन्हा नोंदवला आणि अजिबात आता सगळ्या महिला सगळ्या गोळा झाल्या आणि सगळ्यांनी इथं पोलीस स्टेशनला आग्रह करता की तुम्ही फक्त गुन्हा दाखल करा। तर तिची चूक असेल काही तर ठीक आहे ज्याची चूक आहे त्याचा गुन्हा आधी दाखल केला मग महिलांनी जगायचं कसं हा मोठा प्रश्न निर्माण झाला। आता महाराष्ट्रामध्ये 8-10 दिवस झाले आपण प्रकरण बघतोय हे प्रकरण सुद्धा असंच दाबलं गेलं हे कुठेही त्या महिलांनी दिलं नाही। एका महिलेनी शेवटी तक्रार केली तेव्हा सगळं ते उघडकीला आलं आणि असं जर वारंवार झालं तर महिलांनी जगायचं कसं मुलीला जन्म द्यायचा का नाही। घोषणा तर भारी आहे बेटी बचाओ बेटी पढाओ मुलीला जन्म द्या परंतु इथं जगणं हे मुश्किल झालेलं आहे। तेव्हा मला असं वाटतं की हा गुन्हा दाखल करून घेतला पाहिजे कारण तिला तशी वागणूक मिळालेली आहे आणि अशी वागणूक अनेक महिलांना मिळालेली आहे। आता एक करून एक येत आहेत अजून तर खूप जण येणार आहे आणि निश्चितपणे हे जे आहे हे पोलीस स्टेशन आमचं ऐकून घेत नाही। आम्ही सकाळपासून इथं बसलेलो आहोत सगळ्या महिला आलेल्या आहे ती स्वतः जी आहे महिला ती सुद्धा कालपासून इथंच आहे काल रात्री इथंच होती पण तिच्या गायी आहेत त्यामुळं गायींचं संगोपनासाठी तिला पहाटे ती गेली आणि परत सकाळी इथं हजर झाली। असं असताना हा गुन्हा दाखल केला पाहिजे। हा गुन्हा दाखल होऊ नये म्हणून कोणी प्रयत्न करतं का हे सुद्धा झालं पाहिजे। आणि मग संविधान काय शिक्षणाला महत्त्व काय काहीच शिल्लक राहिलं नाही। लोकशाही ही शिल्लकच राहिली नाही सगळं काही विकलं गेलेलं आहे अगदी म्हणजे मीडिया पण विकली जाते सगळंच विकलं जातं सगळंच हे होतं आणि त्यामुळं महिलांना न्याय मिळत नाही। हे जर प्रकरण बाहेर आलं नाही तर पुढं अनेक महिलांना अशा गोष्टींना सामोरं जावं लागेल आणि आत्ता जे खराचं प्रकरण झालं असं प्रकरण परत होईल। तर आज आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे। या ठिकाणी साहेबांनी गुन्हा दाखल करून घ्यावा अशी आम्ही सगळ्या महिलांनी त्यांना विनंती केली की महिलासुद्धा जिला त्रास दिला आणि अनेक महिला आता येत आहेत की कोणी कोणी कसा त्रास त्यांनी दिलेला आहे। आता अजून तर खूप प्रकरण बाहेर येणार आहे तेव्हा गुन्हा दाखल करून घ्यावा एवढीच आमची विनंती आहे आणि न्यायालय न्याय देईल असला तुम्हाला काय फक्त गुन्हा दाखल कर। महिलांचा गुन्हा दाखल करून घेतलाच जात नाही त्यांच्यावर अजिबात विश्वास ठेवला जात नाही मग महिलांनी जगायचं कसं न्याय मागायचा कोणाकडं। शेवटी पोलीस स्टेशन कायदा कानून हे आपल्या महिलांसाठी सुद्धा खूप मोठं आहे आणि आपल्या संविधानमध्येच सगळं दिलेलं आहे। तेव्हा एवढीच विनंती आमची की तुम्ही तेवढा गुन्हा दाखल करून घ्या आम्ही बाकीचं काही म्हणत नाही। बोलतोय ना तुम्ही कोणाच्या तुम्ही दबावाखाली कशाला दबावाखाली शासकीय ऑफिस मध्ये
तिने मारण्याचा व्हिडिओ दाखवला. त्यांचं नाव आहे त्यांनी तेच घेऊन गेलं. त्यांनी आमचं नाव टाकलं असतं म्हणजे नाव नका तुम्ही आम्हाला भेटा. कशाला जाऊ आम्ही कशाला बरं मला आताच काय आपण कोर्ट बनवून देतो ना टाकायचं का असं म्हणणं? ठीक आहे आम्ही साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर. आमच्याकडे टायटन, फास्ट ट्रॅक, प्युमा, ओकले, वेलॉसिटी, सीके, रेबन, आयडी, वोग, पोलीस, स्टेपर, स्कॉट, करेरा, टॉमी हिलफिगर, किलर, क्रिझाईल, झाईस, प्राईम, ब्रॉन्झर, यश, बॉश अँड लॉम्ब, जॉन्सन अँड जॉन्सन, अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स, सनग्लासेस, लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध. तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते. आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग. प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ॲपल कंपनीचा टॅब. तज्ज्ञ ऑप्टोमेट्रिस्टकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी, डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी, काच बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे, पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे, कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर. आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील. आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर, अकोले बसस्थानकाच्या मागील बाजूस, जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे, अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. संपर्क 91 36 52 93 93.